गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्वांना गणेश चतुर्थी सणाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण गणपती बाप्पाच्या 11 नावांची गोष्ट ऐकणार आहोत। प्रत्येक नावाची गोष्ट खालीलप्रमाणे आहे। 1. एकदंत। एकदंत हे नाव गणपतीला मिळाले कारण त्यांच्याकडे एकच दात आहे। एक पौराणिक कथेनुसार एकदा परशुरामाने भगवान शंकरांच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर आले होते। त्यावेळी गणपती बाप्पा दारात उभे होते आणि त्यांनी परशुरामाला आत जाण्यापासून थांबवले। परशुराम चिडले आणि त्यांनी आपल्या परशुने गणपतीवर हल्ला केला। त्यावेळी गणपतीने आपला एक दात वाचवण्यासाठी परशुरामच्या हल्ल्यापासून वाचवला, पण त्याचा एक दात तुटला। तेव्हापासून ते एकदंत म्हणून ओळखले जातात। 2. धूम्रकेतू। गणपतीला धूम्रकेतू हे नाव मिळालं कारण त्यांचा वर्ण धुळीसारखा किंवा धुरासारखा असतो। धूम्रकेतू हे नाव त्यांच्या वर्णनामुळे पडले आहे, जे विश्वातील धूळ आणि धुळीच्या कणांशी जोडले जाते। 3. वक्रतुंड। गणपती बाप्पाला वक्रतुंड म्हणतात कारण त्यांच्या सोंडेचा आकार वक्र वाकलेला आहे। वाकड्या सोंडेमुळे त्यांच्या भक्तांना दर्शनाने आनंद होतो। 4. लंबोदर। लंबोदर हे नाव गणपतीला मिळाले कारण त्यांचे पोट मोठे लांब आहे। त्यांच्या पोटात ब्रह्मांड आणि सर्व विश्व सामावले आहे अशी एक श्रद्धा आहे। 5. गजानन। गणपती बाप्पाचे डोके हत्तीच्या डोक्यासारखे आहे म्हणून त्यांना गजानन असे म्हणतात। गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे तोंड किंवा चेहरा। हे नाव त्यांच्या विशेष रूपावरून पडले आहे। 6. गणपती। गणपती हे नाव 2 शब्दांपासून बनले आहे, गण आणि पती। गण म्हणजे समूह किंवा समुदाय, विशेषतः देवांचा समूह, आणि पती म्हणजे स्वामी किंवा प्रमुख। देवांच्या समुदायाचे स्वामी असल्यामुळे गणपती बाप्पाला हे नाव मिळाले। 7. विघ्नहर्ता। गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात कारण ते सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात। कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा केल्यास ते काम निर्विघ्नपणे पूर्ण होते अशी लोकांची श्रद्धा आहे। 8. सिद्धिविनायक। सिद्धी म्हणजे यश आणि विनायक म्हणजे विशेष नायक। गणपती बाप्पाची पूजा केल्यास यश आणि सिद्धी मिळते, म्हणूनच त्यांना सिद्धिविनायक असे म्हणतात। 9. बालचंद्र। बालचंद्र हे नाव गणपतीला मिळाले कारण त्यांच्या माथ्यावर कपाळावर चंद्रकोर आहे। बालचंद्रकोर त्यांच्या सौम्य आणि शांत स्वभावाचे प्रतीक आहे। 10. शूर्पकर्ण। गणपतीला शूर्पकर्ण हे नाव मिळाले कारण त्यांचे कान सुपाच्या आकारासारखे मोठे आहेत। या मोठ्या कानांमुळे ते भक्तांचे म्हणणे आणि प्रार्थना लवकर ऐकतात अशी एक मान्यता आहे। 11. हेरंब। हेरंब हे नाव गणपतीला मिळाले कारण त्यांच्याकडे मदतीसाठी धावणाऱ्या भक्तांना मदत करण्याचे सामर्थ्य आहे। हे म्हणजे मदत आणि रंभ म्हणजे धावणे, त्यामुळे भक्तांच्या मदतीला धावणारे ते हेरंब आहेत। गणपती बाप्पाच्या या प्रत्येक नावामागे एक खास गोष्ट आहे, जी त्यांच्या वेगवेगळ्या गुणांचे आणि रूपांचे प्रतीक आहे।